रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज आपण ठाण्यातच उभे आहोत, पण तुम्हाला जर असं पूर्ण फिरून बघितलं तर असं नाही वाटणार की आपण ठाण्यात आहोत। मला असं वाटतं तुम्ही पूर्ण पहिलं 360 डिग्री जर आपण फिरलो तर तुम्हाला जाणवेल की आपण ठाण्यात नाही आहोत म्हणून। कारण ही गोष्टच अशी आहे की ही ठाण्यातला आहे असं जाणवत नाही, शहरात आहेत असा फील आपल्याला नक्की येत नाही। म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण काम करतोय शहरामध्ये, राहायला आहो गावामध्ये, हे गावा टाईपच किंवा एकदम निसर्गरम्य वातावरणात असणाराच अशा पद्धतीचा एक बंगलो आहे, जिथे 10,000 स्क्वेअर फीटची जागा असणार आहे आणि साधारणतः 5,000 कार्पेटचं बांधकाम ह्याच्यामध्ये असणार आहे। जवळजवळ 5 BHK हा बंगलो असणार आहे। हा जो बंगलो आहे ठाण्यामध्येच मानपाडा लोकेशनला हा बंगलो असणार आहे। बंगलो खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचा आहे, ज्याच्यात पार्किंगची म्हणा किंवा आपण जरी रोड जरी बघितलं तर रोड हा प्रशस्त असणार आहे आणि ठाण्यातलं सगळ्यात महागडं प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल अशाच पद्धतीचं हे बंगलो असणार आहे। आणि जरी समोर जर आपण बघितलं तर तुम्हाला जाणवेल येऊरचा जो डोंगर आहे त्या येऊरच्या डोंगराला निसर्गरम्य वातावरणामध्येच एक चांगल्या पद्धतीची एक बंगलो सोसायटी आहे, जिथे जवळजवळ 50 ते 60 बंगलो असणार आहेत। आणि त्याच सोसायटीमध्ये एक सुंदर असा अनटच असणारा एक बंगलो तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्याच बंगलोच्या समोरच खरं तर मी आज उभा आहे आणि त्या बंगलोच्या तिथं जर बघितलं तर बंगलोचा एरिया किंवा जी जागा आहे ती बंगलोची तशी बघितली तर इथपासनं चालू होते। इथपासनं तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता एवढी मोठी जागा, अधिक हा रोड, एवढी मोठी जागा, एवढं मोठं अंगण हे तुम्हाला तुमच्या बंगल्यामध्ये मिळतं। आणि तुमच्या गाड्यांसाठी जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला तुमच्या गाड्यांची प्रॉपरली एक ओपन पार्किंग म्हणा किंवा कवर्ड पार्किंग म्हणा ती त्या साईडला व्यवस्थित लावलेली आहे। बाहेरनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हा विला किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचा आहे। आता हा तसा खर्चिकचा विषय आहे, कारण एक्सपेन्सिव्ह तर नक्कीच आहे। एक्सपेन्सिव्ह असण्यामागं कारण आहे की तसे आहे पण ना, कारण की जागा जर तुम्हाला बघितली तर तुम्ही बघा तुमच्या घराच्या समोर एवढी मोठी जागा आहे, जे तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंत आहे। राहिला प्रश्न इकडे जरी गेलात तर ही तुमच्या घरातलीच जागा आहे, जी इकडनं तुम्हाला जाणवेल। ह्या साईडला जे कंपाऊंड आहे इकडे एक बिल्डिंग तयार होते त्याची आहे, म्हणून ही जागा जी आहे ते आपल्यामध्येच आहे। इथून पाठीमागेपर्यंत जरी गेलात तरी आहे। असं तुम्ही मागं आलात तर तुम्हाला पलीकडनं मी दाखवणार आहे, पण मुद्दाम इकडनं दाखवतोय जेणेकरून आपण पहिलं तुमच्या जागा किती आपल्याला अवेलेबल आहे ती बघा। हे सगळे झाडं झुडं तुम्ही इकडे ह्या साईडला पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सगळं लेवलिंग वगैरे करून मिळणार आहे। असं नाही की हा असं खंडर पडल्यासारखं राहणार आहे, पण हे सगळं आपल्याला, ही आपली जागा आहे, हे आपल्याला जागा नीटनेटकी करून मिळणार आहे। इथून तुम्ही बघू शकता इथून हा सगळा ओपन स्पेस आहे आणि ओपन स्पेस तुम्ही परत इकडून जरी बघितला तर इकडून हे तुमचं इकडलं ह्याला कंपाऊंड असणार आहे इथपर्यंत। असं लिगल आणि टायटल क्लिअर अशा गोष्टी असणं फार महत्त्वाचं आहे। आता ह्या लोकांनी, बिल्डर लोकांनी त्यावेळेला लिगल करून घे, दुनियादारी करते सगळं करून बाकीच्या नॉर्मल लोकांना कुठे एवढं झंझट करायचे त्रास आहे की बाबा जागा बघ, त्याचं लिटिगेशन बघ, दुनियादारी बघ, ह्या सगळ्या करण्यापेक्षा हे एकदम महागडं आहे पण आरामशीर डोक्याला टेन्शन न देता गोष्ट असणार आहे। ही त्याची गार्डन असणार आहे। आता इथं गार्डन तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवू शकता। ही सगळी जागा ही आपल्या बंगल्याच्या आतमध्ये येते। तुम्ही या साईडला बघू शकता एक कंपाऊंड आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी सोसायटीमध्ये उपलब्ध आहे। आता हा ग्राउंडला एकदम आपण आलो, गार्डनवरती आलो, ग्राउंडला आलेलो आहे। आणि इकडनं जर तुम्ही इकडे आला तर इथं बघा झाडं झुडं असं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आहे। जे लोक गार्डनचे खरोखर शौकीन आहेत, तुम्ही शौकीन आहेत, मला सध्या इकडे पण बघा, इकडे पण गार्डनसाठी तुम्हाला एवढी मोठी जागा, म्हणजे एवढी मोठी जागा तुम्ही तुमच्या या विलामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि ही तुमचं शेवटचं कंपाऊंड, इथं पाण्याची टाकी वगैरे आहे। समोर जर बघितलं इकडे सोसायटीचा तुमचा असणारा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे तुम्हाला ह्या साईडला उपलब्ध आहे। तुम्हाला जर जायचं असेल तर, नसेल जायचं काही विषयच नाही। अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं, याला गार्डन चांगले डेव्हलप जर केली तर सुंदर होऊ शकते। जर तुम्ही ह्या गार्डनमधून राऊंड बघितलं तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉपर 2 बाल्कन्या पण मिळतात, खाली हॉल पण मिळतो। पलीकडल्या साईडला मी तुम्हाला ऑलरेडी दाखवतो, ह्या साईडचं मी तुम्हाला दाखवतो। आणि इकडनं जर गार्डनला पाणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत तर त्याचं सगळं प्रावधान ह्या साईडला इकडनं ऑलरेडी केलेलं आहे। अजून पण तुम्ही डायरेक्ट इकडनं पण गार्डनमध्ये येऊ शकता। हा सगळा मोकळा विषय आहे, इकडनं काही तुम्हाला हे नाही आहे। आणि इथून तुम्ही वरती जाण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी रस्ता पण इकडनं पण आहे गार्डनला येण्यासाठी। तसं फ्लॅटमधनं पण आहे, पण वेगळी शिडी पण तुम्हाला डिझाईन म्हणून म्हणा त्या पद्धतीने इकडनं पण तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे। झाडं झुडं तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे। अशा पद्धतीची ही तुमच्या फ्लॅटची खरं तर गार्डन होती, ती मी खरं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। खालून जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला दिसेलच। आता आतमधनं पण दाखवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो।
हा आहे आपला एक विला, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा, जिथे मी तुम्हाला हे बघितले ते झाडं जे आहेत ते तिकडे एक आवळ्याचं झाड आहे. तुम्ही तुमच्या पसंतीचे सगळे झाडं, चिक्कूचं झाड, आवळ्याचं झाड, सगळे झाडं तुम्ही व्यवस्थित लावू शकता. अशाच पद्धतीचं खरं आहे. आता मी तुम्हाला आत घेऊन जाण्याचा विचार करतोय. ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता हा आपल्या कंपाऊंडच्या आतमधला विषय चालू झाला. या साईडला जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी त्या साईडला तुमची पाण्याची टाकी ऑलरेडी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेली आहे. आणि आपण ज्यावेळेला आपण आता हे लोक आपलं गेट बंद करून टाकलं तर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर एवढी मोठी जागा जी आहे ती तुमच्या गाड्या घोड्या पार्किंग बिर्किंग काय लावायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. एवढी मोठी जागा ही तुम्हाला काही ओपन पार्किंग आहे, काही तुमची ह्याच्यात पार्किंग आहे. आणि विशेष म्हणजे हे तुमचे ड्रायव्हर्स, सर्वंट्स वगैरे जे कोणी येतील त्यांच्यासाठी एक वॉशरूम आणि इकडे रेस्टरूम ही तयार करून ठेवले. जे ड्रायव्हर लोक म्हणा किंवा तुमचे कामावरले लोक आहेत त्यांच्यासाठी ही जागा तुम्हाला उपलब्ध मिळेल. आणि नंतर जेव्हा आपण आता इकडे जाणार आहोत त्यावेळेला आता आपण आतमध्ये जाण्याचा विचार करू. आतमध्ये ज्यावेळेला आपण ह्या जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला कंपासने दाखवतो काय परिस्थिती आहे. तर हा त्याचा एकदम मेन डोर आहे. जो मेन डोर आपण बघितला तर हा मेन डोर तुमच्या नॉर्थ फेसिंगचा आहे. बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे. ह्या साईडला ऊन असणार आहे आणि ह्या साईडला हवा असणार आहे. म्हणजे इकडे ईस्ट आहे आणि ह्या साईडला वेस्ट आहे. आणि बाहेर जाताना नॉर्थ असणारा हा तुमचा विला आहे. ज्यावेळेला तुम्ही विलाच्या आतमध्ये येणार आहात त्यावेळेला एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते. इमिडिएटली आल्यानंतर ही जागा खूप मोठी आहे. आल्यानंतर तुम्ही इकडे आलात तर ह्या साईडला तुमचं असं मस्त मोठं आणि पद्धतशीर असणारं किचन असणार आहे, जे एल शेपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हाईट वाईज जरी विचार केला तर हाईटचा ह्या विलामध्ये खूप जास्त संबंध आहे, म्हणजे खूप मोठा आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही किचनमधनं बाहेर येणार आहात त्यावेळेला परत इकडे थोडंसं स्टोअर टाईप आहे आणि इकडे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं कॉमन टाईपचं बनवलेलं आहे, जे खरोखर खूप मोठं आणि प्रशस्त आहे. विशेष म्हणजे जर बुजुर्ग व्यक्ती असतील आणि शिड्यांचं प्रावधान आहे, अधिक कॅप्सूल लिफ्ट पण एक लावून दिलेली आहे. तर ह्या आपण रोड घराच्या आतमध्ये इमिडिएटली आल्यानंतरचा विषय आहे. आणि मग तुम्हाला परत इथे एक डायनिंग म्हणा किंवा असा एक हॉल आहे जो खूप चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलेला आहे. इथे बघा जागा किती उपलब्ध आहे, जे तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसेल की बाबा ही पण खूप मोठी आणि प्रशस्त अशी जागा तुम्हाला फर्स्ट फ्लोअर म्हणजे इथे मिळते. आणि इथे एक किचन झालं, एक वॉशरूम झालं आणि इथे तुम्हाला डायनिंग किंवा हॉल जरी तुम्ही धरला तरी चालेल. एक तुम्हाला कॅप्सूल लिफ्ट दाखवली आणि इथे एक सगळ्यात मोठं बेडरूम असणार आहे, जे साईज तुम्ही बघू शकता खूप मोठी आणि खूप प्रशस्त आहे. इकडे जर आलात तर खूप मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे अशा पद्धतीचं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं. हाईट परत चांगलीच आहे, विला आहे तर हाईट पण त्या पद्धतीची आहे. आणि इथे परत हे तुमची बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमची साईज पण अप्रतिम मोठी आणि खूप हवेशीर असणारं हे घर असणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये, याची बाल्कनी आहे, बाल्कनीची साईज पण खूप मोठी आणि खूप प्रशस्त आहे. जे बाल्कनीमधनं जर आपण उभं राहिलं तर तुम्हाला हे सगळे झाडं, झुडपं, पावसांचा आनंद वगैरे त्या सगळ्या गोष्टी खाली बघितलं तुमची गार्डन. आणि अधिक इकडे येऊरचं डोंगर म्हणा किंवा इथे तुम्हाला असं फील येणार नाही की आपण शहरात राहतोय. एकदम निसर्गरम्य वातावरणात राहिल्यासारखा फील तुम्हाला ह्या विलामध्ये येणार. पाठीमागं ऑलरेडी एक कॉम्प्लेक्स चाललेलं आहे. तर अशा पद्धतीची खूप मोठी आणि प्रशस्त अशी तुम्हाला बाल्कनी अधिक हा बेडरूम आहे. खूप मोठा आणि खूप प्रशस्त तुम्हाला इथं नक्की जाणवतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथं हे सगळं घर मिळतंय. आता खरं तर वरती जायला आपल्याला वरती पण काही बेडरूम्स आहेत, पण आता आपण सगळ्यात पहिलं काय करतोय, हे झाल्यानंतर खाली जातोय, ग्राउंड फ्लोअरला चाललेलो आहोत. तर ग्राउंडला तुम्हाला शिडी पण आहे, अधिक कॅप्सूल लिफ्ट पण आहे. म्हणजे असं नाही की काहीच नाही. तुम्ही जे वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना जायला यायला लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. आणि नंतर आपण ज्यावेळेला खाली येणार आहोत, शिडीने खाली चाललोय आता किंवा कॅप्सूल लिफ्टने जर खाली आलात तर खाली पण तुम्हाला असा मोठा प्रशस्त खूपच मोठा असा हॉल मिळतो. जर तुम्ही हा हॉल बघितलं तुम्हाला जाणवेल की नाथखोळा हॉल आहे. बघा हे एकदम मोठा असा हॉल आहे. ह्या साईडला पण हॉल आहे, ह्या साईडला पण हॉल आहे. आवाज चांगल्या पद्धतीनं घुमतोय. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला इथे हे जर उघडं ठेवलं ना, हे बघा सगळं ओपन करू शकतो. हे ओपन होईल, त्या साईडला ओपन होईल. हवेचा फ्लो चालू झाला, एकदम जबरदस्त हवा तुम्हाला याच्यातनं यायला चालू झाली. अशा पद्धतीचं आहे. आणि वरती जर बघितलं तुम्ही हाईट बघा किती मोठी आणि किती उंच हाईट असणारं हे असणार आहे. एवढा मोठा असा हॉल आहे आणि शुद्ध हवा, शुद्ध वातावरण घेण्यासाठी हे सगळे गार्डन बिर्डन तुम्हाला मस्तपैकी वाटते. शुद्ध हवा येणे तुम्हाला काहीच फील नाही, एकदम असं मस्त वाटते, सुंदर वाटते. हे गार्डन बघायचे, मस्तपैकी गार्डनला काम करायचं, परत घरामध्ये यायचं. तर अशा पद्धतीचा हा तुम्हाला एवढा मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं वरती सगळं सेट केलेलं तुम्हाला हे मिळेल. तुम्हाला पूर्णपणे सगळीकडनं ओपन, हा ओपन एक होऊ शकतो, तो ओपन होते, तिकडनं पण होते.
एकदम ओपननेस, म्हणजे असं काय दबून दबून राहायची, घुसमट करायची काही गरज नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग परत इकडे जरी आलो तर इकडे तुम्हाला जे कॅप्सूल लिफ्टवरून खाली येते ते कॅप्सूल लिफ्ट, अधिक इकडे जे आहे त्यांनी लाईटीचा सगळा कारभार इकडे करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काही अडचण होण्याचा संबंध येत नाही आहे. आणि ह्या हॉलच्याच ह्या साईडला परत आपण गेलो तर तुम्हाला इथं परत अशी मोठी जागा आहे. तुम्ही इथे ऑफिस म्हणलं तरी छोटंसं बनवू शकता, एवढी मोठी जागा, किंवा आडगळीचं सामान जे काय असणार आहे तेच ठेवण्यासाठी तुम्हाला इथे मोठी खालच्या ग्राउंड फ्लोअरला ही जागा आहे. आता आपण ग्राउंड फ्लोअरला आहोत आणि नंतर जर आपण ह्या साईडला बघितलं तर जेवढा मोठा वरती रूम आपण बघितला तेवढाच मोठा बेडरूम तुम्हाला खाली पण मिळतो. बाथरूमची साईज तीच आहे, जबकि हाईट थोडी जास्त येईल. याची पण हाईट खूप मोठी आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची आहे. तुम्ही इथं बाथटब म्हणलं तरी ठेवू शकता. आणि इकडे परत तेवढाच मोठा रूम, बेडरूम जेवढा मोठा वरती होता तेवढाच. आणि परत इकडनं पण ह्या बेडरूमची जर परिस्थिती आपण बघितली तर तुम्हाला हा बेडरूम पण मोकळा ढाकळा आणि असा सुंदर नक्की मिळेल. बघा ह्या पद्धतीनं परत तुम्ही तुमच्या गार्डनला डायरेक्ट तुम्हाला इकडनं पण एंट्री मिळते. अशा पद्धतीचं हे ग्राउंडचा विषय झाला. म्हणजे टोटल तुम्हाला आता मी सध्या जे दाखवले ते 2 बेडरूमचा आपला प्रश्न सुटलेला आहे. कारण मी तुम्हाला वरती एक बेडरूम दाखवलं, खाली एक बेडरूम दाखवले आणि हॉलचे खाली एक हॉल दाखवला आहे, वरती पण एक डायनिंग आणि हॉल तुम्हाला मी दाखवलेला आहे. कॅप्सूल लिफ्ट खालीपर्यंत येते तेही मी दाखवलेलं आहे. आता आपण ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरचा विषय संपवलेला आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट सेकंड फ्लोअरला, किंवा फर्स्ट फ्लोअर म्हटलं तरी चालेल. आता आपण खालून तुम्हाला मी वरती येऊन दाखवलं. खालचे आपले 2 बेडरूम झाले, 2 हॉल झाले, किचन झालं, गार्डन झाले, सगळं झालं. आता आपण आलो आहे बेडरूम सेक्शनमध्ये. बेडरूम सेक्शन म्हणजे काय, ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि त्या साईडला बेडरूम आहे. म्हणजे टोटल 3 बेडरूमची संख्या मी आता वरती दाखवतोय. खाली आपण 2 बेडरूम बघितले. आता आपले हे 3 बेडरूम जे बाकी आहेत ते 3 बेडरूम दाखवण्याचा खरंच आता आपला कार्यक्रम चालू आहे. ज्यावेळेला आपण वरती येणार आहोत त्यावेळेला सगळी अशी एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या 3 बेडरूमच्या मध्ये एवढी तुम्हाला जागा मिळते. तुम्ही इथं काहीही करू शकता, मीटिंग्स करू शकता, काही काय पद्धतीनं तुम्हाला काय फॅमिली रूम करायचे किंवा हॉल म्हणून वापरायचे किंवा डायनिंग म्हणून काय वापरायचं त्या पद्धतीनं तुम्ही हे वापरा. इथं पण प्रशस्त हवा, प्रशस्त सगळ्या गोष्टी आहेत, मोकळं ढाकळं, अगदी सुंदर असा तुम्हाला फील नक्की मात्र इथे येणार आहे. कारण की ह्या जागेवरच तशी जागा आहे. आणि मग ज्या वेळेला आपण हे सगळे परिस्थिती बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात पहिला बेडरूम दाखवतो. आणि ह्या बेडरूमची साईज पण अप्रतिम आणि खूप मोठी अशी साईज असणार आहे. खूप सुंदर हवेशीर असणारं हे घर आहे. पश्चिम दिशेला ही आपली एक बाल्कनी असणार आहे. समोर जर बघितलं तर तुम्हाला समोर असा सुंदर बाकीच्या बंगल्यांचा व्ह्यू आपल्या ह्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. तुम्ही बघू शकता असे सुंदर व्ह्यू आहे. इकडे कन्स्ट्रक्शनचे चान्सेस आहेत, चाललेले आहेत कामं, अजून पूर्ण झालेलं नाही, पण इकडे काही ना काही येणार आहे हे मात्र आपण नक्की मान्य करायला पाहिजे. पण सध्या तर हा सध्या परिस्थिती तुम्हाला असा मोकळा व्ह्यू तुम्हाला हे दिसतो. आणि हे बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल. आणि इथं परत इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप मोठं आणि खूप प्रशस्त असं चांगल्या पद्धतीनं बनवून ठेवलेलं आहे, असं सुंदर असं. तर अशा पद्धतीचं हे ह्याचं बाथरूम आहे. बाथरूम तर बेडरूमची साईज तुम्ही बघितली किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. आणि नंतर ह्याला अशी मोठी एकदम सुंदर अशी एक बाल्कनी आहे, ज्या बाल्कनीमध्ये खूप हवा आणि असं सुंदर असं व्ह्यू तुम्हाला तुमच्या गार्डनचा म्हणा, तुमच्या पार्किंगचा म्हणा, किंवा इकडे जरी बघितलं तुम्हाला चांगला व्ह्यू, चांगला नजारा ह्या साईडनं नक्की दिसतो. तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये पण बघू शकता. खरं तर हवा मात्र तुम्हाला इथे खूप चांगल्या पद्धतीची नक्की जाणवते. अशा पद्धतीचा हा तुमचा एक बेडरूम झाला. म्हणजे आपण आता 3 बेडरूमची संख्या पूर्ण केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूमच्या ज्यावेळेला तुम्ही बाहेर बघणार आहात त्यावेळेला हे सगळं टॅरेस बघा किती मोठं, किती सुंदर. इथे तुम्ही योगा करू शकता. तुम्ही इथं वरची जर बघितलं तुम्हाला आकाश दिसते पूर्णपणे असं सुंदर. आणि एवढी मोठी जागा ही जी आहे ही प्रॉपरली तुम्हाला एवढी मोठी टॅरेस मिळते. कारण की सगळे जरी वरती आले नाही, वरती सकाळचं संध्याकाळचं जरी बसायचं किंवा सकाळचं जरी बसायचं म्हणलं तर एवढी अशी प्रशस्त जागा तुम्हाला इथे मिळते. आणि नंतर जेव्हा आपण आता 4थ्या बेडरूममध्ये जाणार आहोत तर मग 4थ्या बेडरूमचं जर बघितलं आपण तर ह्या 4थ्या बेडरूमच्या साईडला जर एवढा मोठा खाली होता तेवढाच मोठा हा वरती पण आहे. इथे पण जर तुम्ही बघितलं तर बाथरूम सगळं सुंदर आणि चकाचक मोठं असं सुंदरसं बाथरूम तुम्हाला इकडे पण मिळतं. आणि नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुमचं हे मी सांगितलं त्याप्रमाणे असं मोठं बेडरूम आहे, जे बेडरूम तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं तसं वापरायचं. त्यासाठी ह्या साईडला जर आता इथं परत एक चांगला मोठा बाल्कनीचा स्पेस आहे, जे दुसऱ्यांची पार्किंग दिसते. आणि इकडनं जर आपण ह्या बाल्कनीमध्ये उभं राहिलो तर सुंदर असा येऊरचा डोंगर तुम्हाला हिरवागार दिसतो. आणि पावसाळ्यात तर तुम्हाला सांगतो 1 नंबर इथं मजा वाटते. एकदम सुंदर असं तुम्हाला दिसते. असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं मिळतो आहे सुंदर. आणि नंतर परत मी तुम्हाला तेच सांगितलं की हा पण पश्चिमेला हे आहे, त्याच्यामुळे पश्चिमेकडनं तुम्हाला ह्या बेडरूममधनं पण जर तुम्ही पलीकडे बघितलं तुम्हाला शेडची जागा
सुंदर अशा आकाश वगैरे ते सगळं म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणाचाच विषय आहे. निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इथे ह्या विलामध्ये नक्की सुंदर आणि चांगलं नक्की मिळतं. अशा पद्धतीचा खरं तर हा विला आज दाखवण्याचा आपल्याकडे योग आला. आपण याच्या अगोदर पण एक विला इकडे काढला होता, पण तो वेगळा होता, तो सेल झाला. आता हा आपला रिसेलचा विला असणार आहे इथे. आणि इथे नंतर परत तुमचं हे कॅप्सूल लिफ्ट इथपर्यंत आलेली आहे. आणि ह्या साईडला परत तुमचा आता शेवटचा आपण बेडरूम दाखवतोय. ह्या बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची असणार आहे. इकडे वरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्याचा पण व्ह्यू वाईज बघितलं तर भविष्यात येणारं जे आहे ते दिसेल. रोड आहे, रोडवरती पण आपण 1-2 गाड्या पार्किंग करू शकतो. म्हणजे आपल्याला आतमध्ये 2-3 गाड्यांचं प्रावधान आहे, अधिक इथे 1-2 गाड्या लावायचं पण प्रावधान तुम्हाला करता येईल. आणि नंतर परत ह्याचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट त्या बेडरूमचं इथे असं पद्धतशीर मोठं आणि सुंदर असं चांगलं तुम्हाला हेही मिळून जातं. अशा पद्धतीचं हे आपलं शेवटचं आणि लास्टचं बेडरूम पण झालेलं आहे. तर सगळे तुम्हाला बेडरूम जेवढे दाखवले ते 5 बेडरूम बोललो होतो, 5 बेडरूम दाखवले, हॉल दाखवले, सगळं दाखवले. आता आपण टॉपला जातोय टेरेसवरती, जिथे आपली पाण्याची टाकी म्हणा किंवा अजून व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं बाकीच्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या मी दाखवण्याचा खरं प्रयत्न करतो. हे काय तयार विषय आहे, पैसे द्याने राहिला या असं काही तर हे नाही आहे की बांधायचं आहे, बांधून होणार आहे किंवा काय किंवा असं काही प्रकार नाही आहे. मग जेव्हा आपण वरती येतो, वरती आल्यानंतर तुम्हाला काही लोकांच्या पार्ट्या बिर्ट्या असतात ना, मग त्या पार्ट्यांसाठी तुम्हाला इथे अशी एक जागा बनवलेली आहे जी तुम्ही इकडनं ह्या साईडला किचन वगैरे लावू शकता. आणि जर तुम्ही इकडनं खरं तर वरती बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हा काय प्रकार आहे, किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हा व्ह्यू मिळतोय. इकडे जरी बघितलं तर आपलं कॉम्प्लेक्स गार्डन भेटते, क्लब हाऊसचं तुम्हाला व्ह्यू वगैरे इकडनं जाणवतो, स्विमिंग पूल वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो, खाली काय चाललेलं आहे ते तुम्हाला दिसतंय. आणि ह्या पद्धतीचं तुम्हाला टॉपला आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर वरती एका बाथरूमचं पण एक प्रावधान ऑलरेडी करून ठेवलेलं आहे की बाबा वरती तुम्ही आहात तर तुम्हाला वरती परत खाली जायची गरज नाही. इथंच एक वॉशरूम, बाथरूमची, टॉयलेटची सुविधा यांनी ऑलरेडी इथं पण करून ठेवलेली आहे. अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यानंतर आता आपण हा दरवाजा बंद करू आणि मग आपल्याला परत पलीकडल्या साईडला जायचंय. इथे खिडकी आहे, खिडकीच्या नंतर परत आपण इथे तुमची बाल्कनी एकदम टॉप फ्लोअरवरती पण हे कॅप्सूल लिफ्ट ऑलरेडी आलेली आहे. आणि इकडनं आपली परत ह्या टॅरेसला एंट्री आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं असं अगणित मोठं अशा पद्धतीचं तुम्ही इथे टॅरेस वापरू शकता. किती मोठं टॅरेस आहे बघा. इकडे ह्या साईडला अधिक इकडनं पण जर आलं तर असं तुम्हाला मोकळं इकडनं जरी तुम्ही व्ह्यू बघितलं तर तुम्हाला जाणवेल किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचा बाकीचे बंगले दिसतात म्हणा किंवा मग ते हेऊरचं डोंगर वगैरे तुम्हाला डोळ्यापुढे कंटिन्यू दिसतो. अधिक इकडे हे स्विच वगैरे सगळं लावून दिलेलं आहे. तुम्हाला जरी समजा लाईट बीट काय पाहिजे, माझ्यासारखा माणूस तो वर येऊन पण खाट लावून झोपू शकतो, कारण घरात गुदमारल्यासारखं होतं म्हणून असं मला असं वाटतं. वरती आलं तर कितीतरी हवा मस्त लागते. ही टॅरेस मिळते. परत अधिक तुम्हाला इकडे ही टॅरेस वापरायला मिळते. तुम्ही इथे वरती डेकोरेशनसाठी काय पद्धतशीर करायचं तर व्ह्यू वाईज बघा तुम्ही एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मिळतोय. इथं विशेष म्हणजे काय होतं की ठाणा टू बोरिवलीचा जो टनल आहे, ती जी समोर बिल्डिंग दिसते त्याच्या बाजूलाच ठाणा टू बोरिवली टनल. आणि ह्याच बंगलो प्रोजेक्टच्या बाहेर जरी आपण गेलो तर ठाणा टू बोरिवली टनलचं पण काम चाललेलं आहे. म्हणजे ठाणा टू बोरिवलीतनं डायरेक्ट तुम्ही इथे 10 मिनिटात ह्या जागेवरती येऊ शकता तयार झाल्यानंतर. तर अशाच पद्धतीचा खरं तर हा विला आहे. विला खूप सुंदर आणि खूप चांगला आहे, मोठा आहे, सगळं आहे म्हटल्यानंतर साहजिकच त्याचे पैसे पण त्या पद्धतीचे आहेत. सध्या जे याचे मालक आहेत ह्या मालकांनी ह्या विलाची किंमत 22 करोड रुपये ठेवलेली आहे. न वापरलेला हा विला असणार आहे. जर हा विला आपल्याला घ्यायचा असेल त्याची किंमत 22 करोड रुपये ठेवलेली आहे. बघायचं असेल तर फोन लावा. मी हा विला आपल्याला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे जे येते मी तुम्हाला तुमच्या पुढे ठेवतोय. पसंत करणं न करणं, घेणं न घेणं, सर्वस्वी निर्णय तुमच्यावरती आहे. आपला कधीच कोणाला फोर्स नाही. 22 रुपये द्यायचे म्हणजे चिचुकू द्यायचे नाही तर पैसे द्यायचेत ना. त्याच्यामुळं विचार करा. चिंचुके नाहीत, पैसे आहेत, पैसे तुमचे आहेत. लावायचे नाही लावायचे ते तुमचे सत्सद विवेक बुद्धीला जे काय वाटते ते तुम्ही करावं. माझं काम होतं, माझ्याकडे ही गोष्ट आहे ती दाखवावी आणि तुमच्या चरणावरती ठेवावी. ती ठेवली, बाकी तुमचा प्रश्न आहे. अशाच पद्धतीचे नवीन फ्लॅट पण दाखवतोय, विला पण दाखवतोय. काय ना काय वेगळा कार्यक्रम आपला रोजचा चाललेला आहे. त्रास होतोय, लोक शिव्या घालतायत, सगळं काय चाललंय, पण ठीक आहे, मला आवडते, मी करतोय आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवत आहे. असेच आम्हाला सपोर्ट द्या. जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, लाईक करा, शेअर करा, असं सगळं करत राहा, जेणेकरून मला पण असं वाटेल की आपण करतोय ते चाललेलं आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.